योद्धा न्यूज मराठी. राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. वारकरी साहित्य परिषद. आम्ही घरी धन, शब्दाचीच शस्त्र रचना करूया. वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य. भव्य वारकरी मेळावा आज दिनांक 18 एप्रिल शनिवार रोजी. स्थळ नीलकमल लॉन्स, पुणे नाशिक हायवे, चांडोली, तालुका खेड. कार्यक्रम संपन्न करण्यात आला. खेड तालुका व आंबेगाव तालुका सर्व वारकरी मेळाव्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी विठ्ठल महाराज पाटील यांनी वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे. प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिर, कडूस नगरीमध्ये प्रत्यक्ष पांडुरंग भेट. वारकरी साहित्य परंपरा अखंडपणे. टाळ मृदुंग पखवात ताल स्वरामध्ये वारी नामाचा घोष करीत विठ्ठल 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 असा जयघोष. संत ज्ञानेश्वर महाराज पदस्पर्शानं पावन झालेल्या या वारीची सुरुवात आळंदीपासून सुरू झाली. संत तुकाराम महाराज यांनी या वारीचा कळस केला आहे. इवलेसे रोपे लाविले द्वारी, त्याचा वेल गेला गगनापर्यंत. हे वारकरी सांप्रदायिकांचे मोठे योगदान आहे. त्यासाठी वारी ही कायमस्वरूपी सतत शब्दाची रत्ने, भक्तिमय वातावरण करणारे असे नवीन जीवन, नवीन संस्कार, आचार विचार घडणारे महत्त्वाचे आज महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात महत्त्व आहे. म्हणूनच भव्य वारकरी मेळाव्यामध्ये सर्व सहभाग महत्त्वाचा आहे. हे कार्य सतत सुरू राहणार आहे. मान्यवरांनी विशेष कीर्तनकार महाराजांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला भजन मंडळ, गायक, वादक, संगीत क्षेत्र ते नावलौकिक असणारे सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विठ्ठल महाराज पाटील काकाजी, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख. उपस्थिती होती खेड तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बाबाजी शेठ काळे. खेड तालुक्याच्या वारकरी संप्रदायाच्या मध्ये आमदार यांनी सांगितले, वारीचे महत्त्व, विठ्ठल नामाचा आनंद वेगळा. एकादशी, आळंदी पंढरपूर वारी जपणारा मी वारकरी आहे. वारकऱ्यांविषयी मला जाणीव आहे. माझ्या घरी प्रत्येक एकादशीला विठ्ठल नामाचा घोष, भजनाचे कार्यक्रम होत आहे. माझे कुटुंब, माझे परिवार, लहान मुलं भजनाचा आनंद घेत आहे. त्यांना संस्कार मिळत आहे. आदर्श मी स्वतः जपत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या आशीर्वादानं माझ्यावर संस्कार आहे. पंढरीचा, वारकरी विधान परिषदेचा मानकरी, यामुळे मी वारकऱ्यांचा साठीच आमदार झालो, असे त्यांनी सांगितले. दिलीपराव मेदगे, समन्वय समिती राष्ट्रीय महामार्ग पुणे नाशिक, जिल्हा परिषद सदस्य दीप्तीताई भोगाडे. मंगेशदादा सावंत, उपसभापती पंचायत समिती, सत्कार मूर्ती. हरिभक्त परायण रंगनाथ महाराज नाईकरे. हरिभक्त परायण श्रीपती बाबा कुडेकर. ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण सुदाम मुसळे. नर्मदा परिक्रमा करणारे हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज सावंत, शिवाजी किसन सावंत, अनिल नथू सावंत. त्याचप्रमाणे चोपदार डॉक्टर मोहन पांढरे, विठ्ठल ढमाले, पांडुरंग वाघमारे, सर्जेराव पिंगळे. भजन क्षेत्रातील रामदास रणदिवे. संगीत, भजन, वादक संतोष गाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. आप्पा खंडागळे, रंजना शिंदे, नामदेव वाघमारे, लक्ष्मण मुसळे, माऊली राऊत, शांताराम अभंग, शांताराम गारगोटे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितीमध्ये हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज हांडे, सविता गवते, सुमन वाईकर दशरथ, येनपुरे, माऊली कुंजीर, तानाजी महाराज खराडे. पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आंबेगाव तालुका पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र, मानचिन्ह देण्यात आले. त्यांचा येथे सत्कार करण्यात आला. वारकरी संप्रदायाची अखंड, वारकऱ्यांची एक भक्ती, वारकरी सेवाभावी भजन कीर्तन, विठ्ठल नामाचा जयघोष, विठ्ठल विठ्ठल. एकादशी,
पंढरपूर आळंदी येथे या वारकरी साहित्य परिषद खेड आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्याचे वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यासाठी सर्व क्षेत्रातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कला, देहू, आळंदी, पंढरपूर, वारकरी यांचा सहभाग मोठा होता। महिला, वारकरी साहित्य परिषद उपस्थित होते। हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास मुसळे यांनी केले। अतिशय उत्साहात संपन्न झाला। खेड तालुक्यातील पत्रकार बंधू, पुणे जिल्हा समितीचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांचा मानसन्मान करण्यात आला। तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी यांचा मानसन्मान झाला। सर्वांसाठी स्नेहभोजनाची सोय करण्यात आली। अखंड हरिनामाचा जागरच आज मेळाव्यात झाला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी। ज्येष्ठांचे सुद्धा 4 प्रकार धर्मशास्त्रामध्ये सांगितले। ज्येष्ठांचे 4 प्रकार असे आहेत की ज्येष्ठत्व चतुर्दम, म्हणजे वैरागी वृद्धोत्तम, ज्ञान वृद्धोत्तम, तप वृद्धोत्तम आणि वयो वृद्धोत्तम असे 4 प्रकार सांगितलेले आहेत। तर त्याच्यामध्ये वैरागी वृद्धोत्तम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने एखादं ध्येय गाठण्यासाठी वैराग्य पत्करलेलं आहे किंवा त्याच्या पाठीमागे अनेक गोष्टींचा त्याग केलेला आहे, असे ज्येष्ठाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी पाहिजे। ज्ञान वृद्धोत्तम म्हणजे माऊलीला आपण जगाची माऊली म्हणतो। वयाने लहान असते, 17 वर्षी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 22 वर्षी आपला अवतार कार्य संपवलं। या लहान तरुणाला आपण जगाची माऊली म्हणतो। तो कुठला प्रकार आहे? तर तो ज्ञान वृद्धोत्तम आहे। त्याचे आशीर्वाद आपल्या पाठीशी पाहिजे। आणि त्याचबरोबर तपोवृद्धोत्तम म्हणजे आपल्या अध्यात्म शास्त्रामध्ये 12 वर्षाचा एक तप धरतो। असे अनेक तप ज्यांनी खर्च केलेले एखादं ध्येय गाठण्यासाठी, त्याचे आशीर्वाद आपल्या पाठीशी पाहिजे। आणि शेवटचा जो प्रकार आहे ज्याला आपण वयोवृद्धत्व म्हणतो, त्याला वयोवृद्धत्व म्हणजे फक्त वयाने ज्येष्ठ झाला म्हणून नाही, तर त्याने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात। अनुभव संपन्नता हा एक गुण त्याच्याकडे असतो। अशा व्यक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळावेत। आणि पहा, आपलं जर आजचं व्यासपीठ पाहिलं असेल त्यामध्ये आपण तपोवृद्धोत्तम आहेत, वयोवृद्धोत्तम आहेत, ज्ञान वृद्धोत्तम आहेत, वैराग्य वृद्धोत्तम आहेत, अशा ज्येष्ठांचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत। त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये आयुष्य चे काम काय आहे किंवा परिषद काय करणार आहे याची मी थोडक्यात माहिती आदरणीय नायकले साहेबांना मी घेत होतो। आपण सर्वजण नायकले साहेबांना ओळखता। नायकले साहेब हे अत्यंत मोठे असे उच्च पदस्थ निवृत्त फॉरेस्ट ऑफिसर आहेत। फॉरेस्ट ऑफिसर IAPS जी त्यांची पदवी या परिसरामध्ये मला वाटतं आपल्या तालुक्यात तरी नसावी दुसरी कुणी, परंतु आम्ही सुद्धा प्रशासनामध्ये काम करताना फार मोठे अधिकारी पाहिले, परंतु इतकी नम्रता ही मी कधीच कुठल्या अधिकाऱ्यामध्ये पाहिली नाही। आणि ती त्या परिवारामध्ये नम्रता यायचं कारण त्यांचे वडील हरिभक्त परायण कांतीलाल मणिलाल काका आणि त्यांचे हे सगळे संस्कार आणि तुम्ही सगळी मंडळी म्हणजे ती तुमच्याकडं कधीच असं फार मोठं स्वतःला मोठं समजण्याचं हे निश्चितपणे नाही। आणि म्हणून ती नम्रता साहेबांच्या मध्ये आहे। या संमेलनाचे अध्यक्ष आपले हबप हांडे साहेब, अनेक मान्यवर मंडळी आहेत। मला खरं सर्व नामं माहीत नाहीत, कारण हबप मुसळे दादा, वाघमारे गुरुजी आणि ही ठराविक मंडळी माझ्या परिचयाची आहेत। परिचय जरी असला तरी अत्यंत जवळची आहेत। आणि म्हणून या परिषदेच्या निमित्ताने आपण या वारकऱ्यांना जे काही हक्क मिळवून देणार आहात किंवा त्याच्या काही अडचणी आपण सोडवणार आहात, या निश्चितपणे तुमच्या एकीमुळे ते निश्चितपणे सुटतील असं मला नक्की वाटतं। मगाशी आपले जे जिल्हाध्यक्ष आहेत हंडे महाराज, त्यांचं वय वर्ष 75 आहे, परंतु मगाशी त्यांनी अभंग म्हणताना त्यांचा आवाज पाहिल्यावरती मला अजूनही या माणसांमध्ये किती ताकद आहे। कैलासराव आमच्या इकडे निवेदन करतायत। कैलासराव, मी आपलं सुद्धा खूप खूप कौतुक करतो। फेसबुकवरती आमचे कैलासरावांचे जर विचार ऐकले, या बाकीचं आलतू फालतू पाहण्यापेक्षा मी कैलासराव सारख्यांचं निश्चितपणे ते बघत असतो। अत्यंत चांगले विचार समाजापुढे मांडत असतात आणि त्याची खरी गरज आहे। समाजाला दिशा देण्याचं काम आपण सर्व मंडळी करता, एवढंच या निमित्ताने मी म्हणेल। आज आपल्या फार थोरा मोठ्यांची या निमित्ताने दर्शन झालं। खरं तर एका छोट्या कामाच्या निमित्ताने मी वाघमारे गुरुजींना फोन केला होता
की आपण जे प्रति पंढरपूर आपलं जे देवस्थान आहे की जे आमच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला आहे आणि तिकडे जाण्याची समस्या जेव्हा आम्ही हा बायपास करत होतो तेव्हा तुम्ही खरं मांडली होती, परंतु ती त्यावेळेला पूर्ण झाली नाही. परंतु मला ते वारंवार माझ्या ते याच्यामध्ये राहिलं, वाघमारे दादा असतील सगळ्या मंडळींनी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तिथे गेलो असता मलाही मोठा प्रश्न पडला. या हायवे आता आमचा हा एक्सप्रेसवे हायवे आहे, इतकी जोरात वाहनं येतात आणि त्यावेळेला जर एखाद्या काही गोष्ट नको तो अपघात घडला तर खूप वाईट घडेल. आणि म्हणून निश्चितपणे परवा मी सोमवारी गडकरी साहेबांकडे या संदर्भात एक प्रस्ताव घेऊन जाणार आहे आणि आपल्याला तो रस्ता क्रॉस करताना तिथे काय देता येईल. म्हणजे आता मगाशी नायके साहेबांनी सांगितले की गाड्या सुद्धा जाता येईल, अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर आतून चांगलंच होईल. परंतु माझ्या वाक्यात जेवढा होता तेवढा विषय असा होता की आपण त्याला वरती पादचारी पूल देऊ शकतो. पण मगाशी साहेबांनी सांगितल्यामध्ये ती सूचना अत्यंत योग्य आहे. स्वर्गीय हरिभक्तीपरायण मणिलाल काका नाईकडे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र राज्याच्या शासकीय कारभारामध्ये एक उच्च पदस्थ अधिकारी म्हणून ज्यांनी आपली सेवा पूर्ण केली आणि रिटायरमेंटच्या कालावधीमध्ये वारकरी संप्रदायाची पताका आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन कीर्तन असेल प्रवचनाच्या माध्यमातून सेवा करणारे हरिभक्तीपरायण रंगनाथ महाराज नाईकडे असतील, व्यासपीठावर उपस्थित असणारे इतरही सर्व मान्यवर मंडळी वेळेअभावी नामोल्लेख करत नाही, त्यामध्ये उपसभापती मंगेशराव सावंत असतील, मार्केट कमिटीचे संचालक हनुमंतराव कड असतील, मार्केट कमिटीचे दुसरे संचालक जयसिंग शेठ बोगाडे असतील, सर्व व्यासपीठावरील आजी माजी पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे सर्व पत्रकार बांधव, वारकरी संप्रदायाशी जोडले गेलेले सर्व पुरुष मंडळी, महिला भगिनी, सर्व वारकरी मंडळी, फोटोग्राफर्स, सर्वांना प्रथमतः मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. यापूर्वी अनेक मान्यवर मंडळींचे सन्मान झाले, सर्टिफिकेट दिली गेली आणि सर्वांचं मनोगत सुद्धा या ठिकाणी व्यक्त झालं. आदरणीय कैलासराव मुसळे सर यांनी प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या वारकरी परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे. मी सुद्धा पुन्हा एकदा सर्व उपस्थित वारकऱ्यांचं, महिला भगिनींचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. आता काकाजींनी सांगितल्यानुसार की जीवनात आपण आलो त्यावेळेसही काही घेऊन आलो नाही आणि जातानाही आपण काहीच घेऊन जाणार नाही. त्यामुळं जन्मापासून तर मृत्यूपर्यंत खऱ्या अर्थानं आपण जीवनामध्ये आपलं कामकाज करत असताना प्रपंचाच्या माध्यमातून आपण आपलं जीवन व्यतीत करत असताना मग मुलं बाळा असतील, आपली पत्नी असेल, भाऊ असतील, बहिणी असतील, आपण प्रत्येक जण आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी पुढे जावं, आपली मुलं शिकावीत, आपल्या मुलांना नोकऱ्या लागाव्यात, व्यावसायिक व्हावं, राजकारणामध्ये आपल्या कुटुंबातील नात्यातील कोणीतरी मोठं व्हावं, अशी भूमिका आपल्या प्रत्येक जणाची सहसा असते. आणि त्या स्पर्धेच्या युगामध्ये खऱ्या अर्थानं पुढे जात असताना व्यासपीठावर आपल्या रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य म्हणून दीप्तीताई बोगाडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज त्यांच्या परिवारानं या ठिकाणी या वारकरी साहित्य परिषदेला अन्नदानाचं योगदान त्यांनी दिलं, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्ट साध्य करायची असेल आणि जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती जर मिळवायची असेल तर केवळ पैशानं, प्रॉपर्टीनं आणि शारीरिक संपत्तीनं ती मिळत नसते. त्यामुळं सुख, समाधान आणि शांती जर मिळवायची असेल तर आपल्याला वारकरी संप्रदायाची जोड देणं हे तितकंच गरजेचं आहे. म्हणून जगद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याच तालुक्यामध्ये आळंदी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली आणि एका बाजूला आपल्या पश्चिमेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं वास्तव्य. अशा पद्धतीनं आपली ही संतांची भूमी आहे आणि ही संतांची भूमी असल्यामुळं आपल्या भागामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक पिढ्यानपिढ्या लोक या ठिकाणी पुढे जात आहेत. वारकरी संप्रदायाची जोड आपल्या प्रत्येकाच्या व्यवसायाला, आपल्या गावाला,
आपल्या भागाला जोड देण्याचं काम आपण सर्व मंडळी या ठिकाणी करत आलेलो आहोत. मग दिंडीच्या माध्यमातून असेल, गावामध्ये हरिपाठ असेल, नियम आपले भजनाचा कार्यक्रम असेल, प्रत्येक गावामध्ये सालाबाद प्रमाणे आपला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह असेल, या माध्यमातून आपण सर्वजण काम करत आलेला आहात. आणि या धार्मिक गोष्टीमध्ये मदत करणारी जी मंडळी आहेत, ज्याच्याकडे वेळ आहे तो वेळ देतो, ज्याच्याकडे बुद्धी आहे तो बुद्धी देतो, आणि ज्याच्याकडे पैसा उपलब्ध आहे तो पैशाची मदत करतो. अशा पद्धतीनं ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत या वारकरी संप्रदायाला जोड देत असताना राजश्रय सुद्धा वारकरी संप्रदायाला जोडीला असणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून आमच्यासारखे काकाजी अनेक राजकीय मंडळी ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करतो, म्हणजे आम्ही पुढारी म्हणून काम करत नाही, तर राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करत असताना या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या समाजाचे आपण सेवक आहोत. या भूमिकेतून काम करत असताना आमच्याही राजकारणामध्ये आम्ही पाहिलं तर राजकारणाला आणि समाजकारणाला वारकरी संप्रदायाची जोड नसेल तर अनेक मंडळी काही वेळेस राजकारणामध्ये आली, परंतु वारकरी संप्रदायावर त्यांनी टीका केली. आज ती मंडळी घरी गेलेली आहेत. आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून काम करणारा स्वतः मी माळकरी आहे, आणि त्यामुळं वारकरी संप्रदायाची जोड, मी गावच्या राजकारणामध्ये 2000 सालापासून आलो, तेव्हापासून आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी गावच्या सप्ताहात असेल, इतर सर्व भागातील धार्मिक करत असताना वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जरी आपल्याला कुठं भजनात बसता आलं नाही, वेळ देता आला नाही, तर आमच्या स्वतःच्या घरी प्रत्येक एकादशीला 2 ते 3 भजनाचे कार्यक्रम स्वतःच्या घरामध्ये त्या ठिकाणी देवघरामध्ये होत असतात. आणि त्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला सुद्धा वारकरी संप्रदायाची आवड व्हावी. मला आता 2 नाती आहेत. दोन्ही नाती आता फेसबुकला बघा, भजनाच्या दिवशी खाली टाळ वाजायला लागले तर वरून खाली चालत येतात आणि भजनात बसतात. त्यामुळे त्याची आवड निर्माण व्हावी. घरात भजनाचा कार्यक्रम चालल्याच्या नंतर, धार्मिक पूजा अर्चा चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्व गोष्टी जोडल्या जातात. आणि केवळ या वारकरी संप्रदायामुळेच मला या ठिकाणी आघाडीचं सरकार होतं. आघाडीमध्ये आमच्या वाट्याला, खेडला, शिवसेनेला जागा नव्हती, परंतु 288 जागा महाविकास आघाडीच्या 287 वाटून झाल्या. परंतु खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये एक आश्चर्याची बाब म्हणजे अशी की खेड आळंदी या मतदारसंघाचं नाव आहे. एकादशीचा दिवस होता. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जागा शिवसेनेला सोडली, आणि शिवसेना पक्षानं एकादशीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता, रात्री 7 वाजता मला त्या ठिकाणी एबी फॉर्म दिला. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हातात मी एक ज्ञानेश्वरी नेली होती. ती ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात दिली. तीच खरी आपल्या तालुक्याची संपत्ती आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाच्या जोरावर या ठिकाणी कोण कसा आहे मला माहीत नाही, किंवा मी कसा आहे मला माहीत नाही, परंतु माझ्याबरोबर वारकरी संप्रदाय माऊलींचे आशीर्वाद आहे. मी या निवडणुकीमध्ये 52,000 मतांनी निवडून आलो. आणि मग निवडून आल्याच्या नंतर निवडणुकीमध्ये सुद्धा, आणि निवडून आल्याच्या नंतर सुद्धा माझ्यावर टीका झाली की कामापुरता गंध लावणारा हा माणूस आहे, याची माळ खोटी आहे, वारकरी संप्रदाय खोटा आहे. परंतु ते मी कधीच पाहिलं नाही. मी सच्चा आहे हे सर्व लोकांना माहीत आहे. त्यामुळं ते बोलत असताना सुद्धा आत्ताच काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस सुद्धा या तालुक्यातील वारकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य लोकांनी, महिलांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आणि माझ्या विचाराचे सभापती, उपसभापती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे 5 सदस्य निवडून आले. या पाठीमागं विश्वासार्थ असण्यामागं केवळ वारकरी संप्रदायाची जोड आहे. त्यामुळं माझ्याकडून कोणतंच कृत्य या तालुक्यामध्ये यापूर्वी वाईट घडलं नाही, यापुढे सुद्धा वाईट घडणार नाही. कदाचित माझ्याकडून एखादं काम कमी होईल, परंतु सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये वारकरी संप्रदायाच्या कार्यामध्ये सहभागी होत असताना स्वर्गीय हरिभक्तीपरायण मणिलाल काका नाईकडे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र राज्याच्या शासकीय कारभारामध्ये एक उच्च पदस्थ अधिकारी म्हणून
ज्यांनी आपली सेवा पूर्ण केली आणि रिटायरमेंटच्या कालावधीमध्ये वारकरी संप्रदायाची पताका आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन कीर्तन असेल प्रवचनाच्या माध्यमातून सेवा करणारे हरिभक्तीपरायणा रंगनाथ महाराज नाईकडे असतील, व्यासपीठावर उपस्थित असणारे इतरही सर्व मान्यवर मंडळी, वेळेअभावी नामोल्लेख करत नाही, त्यामध्ये उपसभापती मंगेशराव सावंत असतील, मार्केट कमिटीचे संचालक हनुमंतराव कड असतील, मार्केट कमिटीचे दुसरे संचालक जयसिंग शेठ बोगाडे असतील, सर्व व्यासपीठावरील आजी माजी पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे सर्व पत्रकार बांधव, वारकरी संप्रदायाशी जोडले गेलेले सर्व पुरुष मंडळी, महिला भगिनी, सर्व वारकरी मंडळी, फोटोग्राफर सर, सर्वांना प्रथमतः मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. यापूर्वी अनेक मान्यवर मंडळींचे सन्मान झाले, सर्टिफिकेट दिली गेली आणि सर्वांचं मनोगत सुद्धा या ठिकाणी व्यक्त झालं. आदरणीय कैलासराव मुसळे सर यांनी प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या वारकरी परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे. मी सुद्धा पुन्हा एकदा सर्व उपस्थित वारकऱ्यांचं, महिला भगिनींचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. आता काकाजींनी सांगितल्यानुसार की जीवनात आपण आलो त्यावेळेसही काही घेऊन आलो नाही आणि जातानाही आपण काहीच घेऊन जाणार नाही. त्यामुळं जन्मापासून तर मृत्यूपर्यंत खऱ्या अर्थानं आपण जीवनामध्ये आपलं कामकाज करत असताना प्रपंचाच्या माध्यमातून आपण आपलं जीवन व्यतीत करत असताना मग मुलं बाळा असतील, आपली पत्नी असेल, भाऊ असतील, बहिणी असतील, आपण प्रत्येक जण आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी पुढे जावं, आपली मुलं शिकावीत, आपल्या मुलांना नोकऱ्या लागाव्यात, व्यावसायिक व्हावं, राजकारणामध्ये आपल्या कुटुंबातील नात्यातील कोणीतरी मोठं व्हावं, अशी भूमिका आपल्या प्रत्येक जणाची सहसा असते.